राज्यात सण उत्सवाचा हंगाम सुरू असताना अकोल्यात आगामी बकरी ईद आणि इतर सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था आणि सामाजिक सलोखा राखण्यासाठी एक महत्त्वाची शांतता समिती बैठक पार पडली। नवनियुक्त पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या। अकोला शहराच्या पोलीस लाईन सभागृहात शांतता समितीची एक महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली आहे। आगामी बकरी ईद आणि इतर सण उत्सवात शांततेत साजरे व्हावेत या उद्देशाने ही बैठक आयोजित करण्यात आली होती। अकोल्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवलेत। या बैठकीला जिल्ह्यातील शांतता समितीचे सदस्य, उपविभागीय पोलीस अधिकारी, विविध पोलीस स्टेशनचे प्रभारी आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैठकीच्या सुरुवातीला शांतता समितीच्या सदस्यांनी महत्त्वाच्या सूचना आणि गरजा मांडल्यात। यामध्ये कुर्बानीच्या नियमांचे पालन, वाहतूक नियंत्रण, मशिदी आणि प्रार्थना स्थळांभोवती सुरक्षा, गर्दीचे नियोजन आणि सांप्रदायिक सलोखा राखणे यांसारख्या मुद्द्यांचा समावेश होता। या सर्व सूचना गांभीर्याने ऐकून घेत पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी सर्वतोपरी सुरक्षा व्यवस्था पुरवली जाईल असे आश्वासन दिले आहे। ते म्हणालेत की बकरी ईद आणि इतर सण हे आपल्या सांस्कृतिक एकतेचे प्रतीक आहेत। या प्रसंगी बंधुत्व, सलोखा आणि शांतता ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे। प्रत्येक नागरिक सुरक्षित असल्याची भावना त्यांच्या मनात यावी याकरिता पोलीस दल पूर्णपणे सज्ज असेल। एसपी चांडक यांनी शहराची वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्याकरिता विशेष योजना तयार केली असून संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याचेही सांगितले। या बैठकीत अप्पर पोलीस अधीक्षकांनीही आपले विचार मांडलेत आणि सर्वांना सहकार्याचे आवाहन केले आहे। त्यांनी सांगितले की प्रशासन आणि जनतेमध्ये समन्वय साधल्यास कोणत्याही आव्हानाला सामोरे जाणे सोपे होते। भाग्य आहे की अकोल्यामध्ये काम करण्याची संधी शासनाने दिलेली आहे आणि नक्कीच हे पुढचे जे काल असणार आहे आपल्या सोबत एक चांगली पोलिसिंग, प्रोफेशनल पोलिसिंग इथे आपण मांडणार आहोत। आपल्या सर्वांचा सहकार्य, आपला सर्वांचा सपोर्ट त्याच्यामध्ये नक्कीच लागतील। मीडिया बांधवांचे त्यांचा पण सपोर्ट लागतील। तर आता आज हे शांतता समिती बैठक जे होती ते ॲक्च्युली बकरी ईद आणि आपले जे आता गजानन महाराजची पालखी आहे, आज महेशनमी पण आहे, आता राज्याभिषेक सोहळा पण आहे रायगडमध्ये, हे सर्व पार्श्वभूमीवर आजची आपली बैठक एक आपण आयोजित केलेली होती। तरी पण काही लोकांनी वेगळे मुद्दे मांडलेले आहेत। तर एकदा मी फक्त समराईज करून देतो। ट्रॅफिक बाबत सांगितलेलं आहे। मला ॲक्च्युली इट वॉज सरप्रायझिंग फॉर मी। मला माहीत नव्हता की अकोल्यामध्ये येऊन मला आता पहिल्या 10 दिवसमध्ये 70% कंप्लेंट जे माझ्या ऑफिसमध्ये मी नेहमी लोकांना विचारतात काय इश्यूज आहे मला सांगा, तर 70% कंप्लेंट्स ट्रॅफिकच्या लोकांनी सांगितलेली आहे। तर त्यामुळे मी गवाही देतो आपल्याला, मला म्हणजे काही दिवस द्या, काही आठवडा द्या, काही 2 महिना लागतील, परंतु ट्रॅफिक बाबत नक्कीच आपल्याला एक चेंज इथे भेटतील हे मी आपल्याला सर्वांना गवाही देतो। ट्रॅफिकमध्ये चांगला PI पण आम्ही दिलेला आहे आणि जे काही आमचे कर्मचारी आहेत त्याचा जे काही एक ट्रेनिंग करायची आहे, सेन्सिटिव्ह ट्रेनिंग करायची आहे। आणि लकीली मी नागपूरमध्ये ॲज DCP ट्रॅफिक 8 ते 10 महिना मी काम केलं आहे। तर मला माहिती आहे म्हणजे ट्रॅफिकमध्ये काय काय इश्यूज असतात। पार्किंगबाबत तुम्ही सांगितलेलं आहे। एक नंबर मी सांगितलेलं आहे की जे तरुण मुलामुली आहे ते आले पाहिजे शांतता समितीमध्ये। ॲक्च्युली तो म्हणजे सर्वात मोठा एक पॉईंट आहे आणि खूप गरजेचं आहे। जे आमचे PIs आहेत, आमचे SDPO साहेब आहेत, आमचे ॲडिशनल SP साहेब आहेत, सर्वांना मी अगोदरच हेही सांगितला होता कि जे काही लोग येतात इथे, जो भी यहाँ पे आते वो कभी दंगा करते नहीं और जो करते वो आते नहीं। तो हे म्हणजे मला माहिती आहे की तरुण मुलांनी आले पाहिजे, काही आलेले पण आहेत आणि ही चांगली गोष्ट आहे। त्यांना आपण कसं एक कमिटीमध्ये घेऊन आणि एक वाईट कमिटी आणि त्यांना पण शांतता समितीच्या या बैठकीमुळे अकोल्यात सलोख्याचे वातावरण निर्माण झाले आहे। पोलीस अधीक्षकांनी सर्व समुदायांना एकत्र येऊन सण परंपरेनुसार आणि उत्साहात साजरे करण्याचे आवाहन केले आहे।
शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असून नागरिकांनीही सहकार्य करावे अशी अपेक्षा पोलीस प्रशासनाने व्यक्त केली आहे.